छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। चलेंगे पर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चलेंगे पर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। मराठा ओबीसी आरक्षण, मराठा ओबीसी आरक्षण। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। काय मागच्या 6 महिन्यापासून तुमच्या आमच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी स्वतःचं घरात सोडून आपल्यासाठी जरी पडला प्रचंड त्रास देण्याचा काम झाला, अनेक प्रकरणामध्ये दुखवण्याचा प्रयत्न झाला, पण कशाचाही हाती न लागता, कशातही न सापडता भावांनो, 10 तारखेला जरंगे पाटील येणार आहेत. महाराष्ट्राला मराठा समाजाची स्थापना करायला नाव होतं कशेच मराठ्यांचं. आपलं नाव काय राहिलेला शांत तऱ्हेने. आपण आता उद्या साहेबांनी सांगितलं 2016 मध्ये आपले मोर्चे निघले होते. 58 मोर्चे निघले महाराष्ट्रात. मोर्चे निघले 58. आणि त्या मोर्चाला काय नाव होतं? मुख मोर्चा. त्या मोर्चाचं नाव काय? मुख मोर्चा. आता जे राहिलं नाव काय? शांत तऱ्हेने. आणि सगळं कोण करतंय? मराठी. ज्यांचा इतिहास लढायचा आहे, ज्यांचा इतिहास आक्रमक आहे, ती समाज सगळं शांततेची आव्हानं करतोय. शांत राहून समाजाला न्याय मागतोय, शांत राहून समाजाच्या हक्काचं आरक्षण मागतोय, शांत राहून जे घटना आपल्या नागरिकांनी आपण मागण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला मात्र उचकवण्याचं काम केलं, पण तरी आपला समावेश केला का? आतापर्यंत पाऊस लढायला समाज आपला जसं जरंगे पाटलांना 2000 घेतलंय, आपण सगळे गेलंय. एक जरी चुकीची घटना मराठी आपण घडली आहे का? चुकीच्या वेळेस चुकीचा आंदोलन सुरुवात केलंय का आपण? आता पेरणीचं सीझन आहे, तेव्हा पेरण्या झालेल्या शेतामध्ये सोयाबीन असेल, उडीद असेल, तूर असेल, डुबायचा, त्याला खत पाणी घालायचा वेळ नाही. जरंगे पाटलांना आपल्याला बोलतं विधानसभावाडी पद्धतीने या मिळावा किंवा मेडिकल मिळावा, तीच आपल्याकडे आले. या आपल्याकडे आले तर बहुतांश मराठा समाज जवळपास 90% शेतीवर अवलंबून असतात. आणि आता सध्या शेतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने थांबणं गरजेचं आहे. याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून हेच आपल्या भेटले. एवढा काळजी घेणारा आणि सर्वसामान्यांची काळजी करणारा जगाच्या पाठीवर अजून याचा झालाय. विलक्षण जाऊया. आपल्याला गाडी पाठवते, मटण खायला पाठवते, गोंड पाठवते आणि सगळं दुरुस्त नाही. पण तसं केलं नाही पाठवले काय केलं त्यांना माहिती आहे. माझ्या शेतकरी भावांचं एका दिवसात साधन झालं पाहिजे. पण ते सध्या 3 कार्यमुळे शेतात सामना करीत एवढा काळजी करण्याचा आपल्याला मिळाला. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी काय? आपल्या सगळ्यांची जबाबदारी फक्त एकच आहे, मोठ्या संख्येनं, मोठ्या ताकदीनं आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. मी आता सांगितलं 58 मोर्चे, मुख मोर्चे, आता ज्यांना शांतता राहिली असं नाव आहे. शांत राहायचं आपल्याला काय करायचं नाही, फक्त आपल्या एकीची ताकद दाखवायची, फक्त आपल्याला एकजूट होऊन ताकद दाखवायची. कारण भावानं आपण बघितलं की 6 महिन्यापासून प्रत्येक वेळेस जरंगे पाटील उपोषणासारखं आंदोलन करते. उपोषण काय होतंय तुम्हाला कळत नसेल. स्वतः जोडतात पहिल्यांदा 6 दिवसाचं, 11 दिवसाचं, त्याच्यानंतर 6 दिवसाचं, असं 3 उपोषण जरंगे पाटलांच्या सोबत केले. प्रत्येक क्षणाला असं वाटतंय
आपल्याला कोणीतरी यावर गोळी घालावी मारून टाकावं पण उपोषण काय नको एवढा त्रास उपोषणाला नकोय परंतु आपला सेनापती सगळ्या मराठा समाजाचा आपल्यासाठी कुठलीही तक्रार न करता त्याला होणारा त्रास आपल्याला न सांगता तुमच्या आपल्याला गावासाठी पुढच्या पिढीसाठी भविष्यासाठी आपल्याला लढतोय तर आमच्या जातीला आपल्या जातीला आरक्षण हे ओबीसी मध्ये मिळालं पाहिजे जोपर्यंत ओबीसी मधलं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत टिकत पण नाही आणि त्याचा पूर्णपणे लाभ समाजाला घेता येत नाही आता आपण बघितलं मागच्या जवळपास 15 दिवसापूर्वी बिहारमधलं आरक्षण 50% निवडणूक कधी उडलं पत्राने उडवलं मराठ्यांचं त्यांच्या आधी 2 वेळा आपण दिलं की एसईबीसी आणि ईएसबीसी दोन्ही वेळेस आरक्षण उडलं कोर्टामध्ये टिकून नाही टिकलं आपलं आरक्षण मग आता आपल्याला टिकणारं आरक्षण पाहिजे आणि टिकणारं आरक्षण मराठा समाजात कुठं आहे ओबीसी मध्ये आहे कारण तुमच्या गावात समजते किती नोंदी सापडलेली आहे जवळपास 200च्या पुढे नोंदी 211 नोंदी सापडलेल्या आहे 211 नोंदी काय म्हणून सापडले मराठ्यांच्या पूर्वी म्हणून बरोबर आहे म्हणजे समजा त्या 211ला लागू 10 जरी धरली तरी जवळपास बरेच आपल्या त्याच्यामध्ये 20च्या आसपास तुमच्या गावाच्या वगैरे नोंदवले जाते तरी कमीत कमी पकडलं आपण आता 6 वर्षाच्या प्रभास तालुक्यामधला एका नोंदीवरनं जवळपास 100 टाकले गेले आपण कमी पकडू जवळपास तुमच्या गावाच्या 2000 मराठ्यांना 2000पेक्षा जास्त मराठ्यांना अवघडीचा लाभ मिळणार आहे आता एक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये निर्माण झाला पाहिजे आपल्या आपण इथे जातीला कोणाला द्यायचं नको म्हणतोय का त्यांना मी काय घ्यायचं की त्यांना आरक्षण देणारेच आपण आहेत या संपूर्ण देशामध्ये आरक्षण पाहिल्यावर तुम्ही तिथं केलेली आहे राष्ट्रपती शाहू महाराज 1902 साली देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं कुठे दिलं देशात पहिल्यांदा कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण दिलं त्या आरक्षणामध्ये सुद्धा मराठी म्हणजे देणारेच आपण आहे त्याच्यामुळे इतरांचं लोक म्हणायचं आपण काही करणार नाही का पण आपल्या डोक्यामध्ये प्रश्न पडला पाहिजे किंवा ज्या त्याला देऊ नका म्हणजे त्यांना हा प्रश्न पडला पाहिजे की मराठा समाज सोडून अशी कुठली जात आहे की ज्याला 3 प्रकारचं आरक्षण आहे म्हणजे समजा आपण एक कुळी समाज घेऊ कुळी समाज हा एसटी मध्ये येतो बरोबर आहे का किंवा माळी समाजाचा ओबीसी मध्ये येतो असं आहे का मायाला एसईबीसी आहे ओपनचं पण आहे आणि कुणबी पण आहे ओबीसीचं पण आहे असं 3 प्रकारचं आरक्षण तुम्हाला आहे का मराठ्याला कसं काय आता माझी सासरवाडी पहिल्यापासूनच कुणबी आहे ओबीसी मध्ये येते आणि मी मराठा आता माझी लेकर कोण म्हणजे तुम्हाला प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज येते की आपली पोरं सगळं त्या सोशल मीडियामुळं कन्फ्युज अवस्थेमध्ये आपल्याला काय झालंय व्हॉट्सअपवर एखादा मेसेज येतो फॉरवर्ड करायला आपल्याला काम पण ही मेसेज किती खरा आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी बरोबर आहेत समजली पाहिजे आणि काय चुकीच्या आहेत त्याचा विचार सहज आपण करत नाही या व्हॉट्सअप रील काय कुठल्या विश्वासात किसला नाही गेला आयुष्यात रील कुठे दिसला नाही आणि आपण निघालो तिकडे म्हणजे मी नाव विश्वासाचा भाग नाही आपण भानावर येणं गरजेचं भावानो मराठा समाजाच्या आरक्षणाचा आपण लढवत असताना जरंगे पाटलांच्या खंडाला खंडावर उभा राहत असताना मागच्या 10 महिन्यापासून हा लढा आहे कालच्या लोकसभेच्या आधी आपल्याला मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं 15 दिवस थांबा बरोबर आहे का 27 जानेवारीला आपल्याला वाशीमध्ये आश्वासन दिलं की 15 दिवस थांबा साधारण आपल्याला आपण मागत होतो त्या आरक्षण आपल्याला दिलं का आपण मागत होतो ओबीसी दिलं आपल्याला ईएसबीसी मधलं म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला दुसरं आरक्षण देण्याचं काम केलंय म्हणजे सातत्यानं मराठ्यांना येण्यात करण्याचं काम ही राजकीय मंडळी करते का करते असं पण त्यांना माहिती होतं आतापर्यंत मराठा आंदोलनापुरता एक होतोय मराठा फक्त मोर्चे काढण्यापुरता एक होतोय मराठा सभा घेण्यापुरता एक होतोय मराठा मेळावा घेण्यापुरता एक होतोय परंतु मराठा समाज मतदान करताना विठुरला जातोय ती त्यांना आतापर्यंत वाटत होते परंतु